श्री गणेशाय नमः, श्री सरस्वतीये नमः, श्री वासुदेवाय नमः। हे सच्चिदानंद निर्विकारा निरामया परमपुरुषा, तुला माझा नमस्कार असो। हे अद्या ओंकारेश्वरा शंभू ज्ञान मार्गा प्रदीपा परमेश्वरा, तुला माझा नमस्कार आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये मोक्षप्राप्तीला कर्मच कसे तारक होतात याची जाणकारी जाणून घेऊ। आणि माझा हे गीतासार ज्ञानेश्वरी ग्रंथातून मराठी भाषामध्ये व्हिडिओ ऐकणारे सर्वांना सूचना आहे की या व्हिडिओमध्ये माझ्याकडून काही बी चूक भूल घडेल तर मला क्षमा करावी। सर्वांना हरे कृष्ण। अर्जुन म्हणतो, आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कर्म आणि कर्ता हा भेद राहतच नाही, तर मग तुम्ही संग्राम कर असे मला का सांगता? माझ्या हातून एवढी भयंकर हिंसा काय म्हणून करविता? देवा, आपण जर माझ्यासारख्या अज्ञानाला उलट उपदेश देऊ लागला तर मला योग्य मार्ग कसा सापडणार? मी मंदबुद्धी असून आपणास शरण आलो आहे, तेव्हा मला चांगले समजेल असे ठामपणाने एकच उत्तर द्या। तेव्हा योगेश्वर श्रीकृष्ण म्हणतात, अर्जुना, आम्ही जो तुला अभिप्राय सांगितला तो ज्ञान मार्गाचा महिमा म्हणून सांगितला आहे, त्यामुळे तुझा गैरसमज झाला आहे। या पृथ्वीवर ज्ञानयोग आणि कर्मयोग हे दोन्ही संप्रदाय माझ्यापासूनच पूर्वापार प्रकट झाले आहेत। जड आणि चैतन्य यांचा विचार करणारे ज्या ब्रह्मस्वरूपाची ओळख होताच तद्रूप होतात, त्याला ज्ञानयोग असे म्हणतात। दुसरा कर्मयोग, यात मुमुक्षु जन जरा जवकासाने ब्रह्मरूप होतात। तयार झालेल्या व तयार करून घेतलेल्या अन्नाच्या भोजनापासून जशी सारखीच तृप्ती होते, त्याचप्रमाणे हे दोन्ही मार्ग शेवटी मलाच येऊन मिळतात। विहित कर्माचा आरंभ केल्या वाचून कर्म विहीन पुरुषाला ज्ञाननिष्ठ होता येणार नाही। नदी तुडुंब भरून वाहत आहे व ती तरुण पलीकडे जाण्याची आवश्यकता आहे। तेथे नावेशिवाय जाता येईल काय? याचा नीट विचार करू पाहता नुसते क्रमच टाकून कर्माचा त्याग होत नाही। जोपर्यंत मायेचा आश्रय जीवाला आहे आणि 3 गुणांच्या अधीन सर्व व्यापार चालू आहेत, तोपर्यंत कर्म स्वीकारणे किंवा टाकणे हे अज्ञानाचे लक्षण आहे। नैष्कर्म्य सिद्धीस पोहोचलेला पुरुषही कर्मे टाकू शकत नाही। विहित कर्माचा त्याग करून व
कर्मेंद्रियाचा निग्रह करून जे पुरुष कर्मातीत होऊ इच्छितात त्यांना कर्मत्याग घडत नाही. ते वरवर निरीच्छता दाखवतात, परंतु अंतरंगात विषयासक्त असतात. अर्जुना, तुला आता खऱ्या निरीच्छा पुरुषाची लक्षणे सांगतो, ते नीट ऐक. जो अंतर्यामी निश्चल परमात्म्याच्या ठिकाणी तल्लीन तथा बाह्यातकारी इतर लोकांप्रमाणे वागणारा असतो, तो विकारांच्या अधीन होत नाही, वासनेच्या तडाख्यात सापडत नाही व त्याच्या मनाला मोहाची बाधा होत नाही. कमळाचे पान जसे रात्रंदिवस पाण्यात राहूनही पाण्याने भिजत नाही, त्याप्रमाणे निरीच्छा पुरुष संसारात राहूनही त्यापासून अलिप्त असतो. या गुणांनी जो मंडित असेल तोच मुक्त आणि तोच योगी असे तू समज, असे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला गीता उपदेश देतेवेळी सांगतात. संसारामध्ये कर्मरहित होणे असंभवनीय आहे. म्हणून समयानुसार प्राप्त झालेले कर्म जो निष्काम बुद्धीने करतो त्यालाच मोक्ष प्राप्त होतो. धर्माप्रमाणे आचरण करणे हाच मोठा यज्ञ आहे. त्यामुळे मनुष्याच्या मनात पापाचा प्रवेश होत नाही. धर्म त्यागामुळे मनुष्य वाईट कर्माला प्रवृत्त होतो व जन्म आणि मरणाच्या फेऱ्यामध्ये सापडतो. ब्रह्मदेवाने जेव्हा ही सृष्टी निर्माण केली तेव्हा प्राणी व नित्य आचरण्याचे धर्म दोन्ही बरोबरच निर्माण केले, परंतु ते गहन असल्याने प्राण्यांना समजले नाही. तेव्हा ब्रह्मदेवाने वर्णाश्रम धर्माचे रहस्य ज्यांना समजावून दिले, स्वधर्माचे आचरण हाच तुमचा यज्ञ होय, असे ब्रह्मदेव म्हणाले. तो तुम्हाला कामधेनूप्रमाणे फलद्रुप्त होईल. तुमच्या स्वधर्म आचरणाने देवता संतुष्ट होतील व तुम्हास इच्छित फल देतील. वसंत ऋतूच्या दारात ज्याप्रमाणे वनशोभा वास करते, त्याप्रमाणे महासिद्धी नेहमी तुमच्या आज्ञेत राहतील. तुम्ही ऐश्वर्ययुक्त होऊन तुम्हास कसलीही इच्छा उरणार नाही. या उलट वर्तन करणाऱ्यावर महासंकटे येतात व असलेले ऐश्वर्य नष्ट होते. आता अधर्मी माणसाची स्थिती कशी असते ती पहा, मी आता पुढे सांगणार आहे. ज्याप्रमाणे आयुष्य
संपलेल्या शरीरामध्ये आत्मा वास करीत नाही किंवा करंट्याच्या घरी लक्ष्मी वास करीत नाही, त्याप्रमाणे स्वधर्माचा नाश झाला असता सुखाचे आश्रय स्थानच नाहीसे होते. म्हणजे स्वधर्माचा नाश झाला असता सुखाचे आश्रयस्थानच नाहीसे होते. जो मनुष्य आपली सर्व संपत्ती स्वधर्मा रूप यज्ञाचे हवन द्रव्य आहे असे समजून परमेश्वरास अर्पण करतो, त्यालाच यज्ञ सिद्धी पावतो व त्यानेच परमेश्वरही संतुष्ट होतो. अन्नापासून जसे प्राणी उत्पन्न होतात, पर्जन्यापासून अन्न उत्पन्न होते, पर्जन्याची उत्पत्ती यज्ञापासून होते आणि यज्ञाची उत्पत्ती स्व कर्मापासून होते, कर्माची उत्पत्ती वेदापासून होते आणि वेदाची उत्पत्ती परब्रह्मापासून होते. म्हणून हे सर्व जगत ब्रह्मदीन आहे. म्हणून मनुष्याने उचित कर्म कदापि सोडू नये. जो पुरुष आत्मस्वरूपात मग्न आहे तो कर्माने भानला जात नाही, म्हणून त्याला कर्मे उरत नाहीत. परंतु अज्ञानी जनांना मार्ग दाखवण्यासाठी त्याला स्वधर्माचे आचरण करावे लागते. जनकाधिक राजे सुद्धा कर्माचा मुळीच त्याग न करता मोक्षास गेले आहेत. व्यवहारात थोर पुरुषाचे अनुकरण सामान्य लोक करीत असतात. मी ईश्वर असून सुद्धा मला धर्माच्या आधारानेच वागावे लागते, असे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात. मनुष्य चित्तशुद्धी होण्यापूर्वी नैष्कर्म बाह्यस्थितीचे ज्ञान कधीबी सांगू नये. कारण जे मूल स्तनपान करण्यास देखील असमर्थ आहे, उदाहरण जे मूल स्तनपान करण्यास देखील असमर्थ आहे ते पक्वान्नाने कसे बरे खाणार. ही कर्मे अज्ञानी माणसास कशी बाधक होतात ते पहा. असे की दुसऱ्याचे ओझे आपल्या डोक्यावर घेतले तर आपली मान अवघडणार नाही का. त्याचप्रमाणेच प्रकृतीच्या बऱ्या वाईट परिणामामुळे घडून येणाऱ्या कर्माचा मीच करता आहे असे अज्ञा मनुष्य ब्रह्माने समजतो आणि दुःखी होतो. त्याला देह अभिमान सुटत नाही. ज्ञानी पुरुष मात्र देह धारण करून सुद्धा देह कर्माने बद्ध होत नाही. कारण तो मानव आपल्याच देहाकडून घडणारी कर्मे फक्त या जगामध्ये साक्षी रूपाने पाहत असतो. यासाठी अर्जुना तू वीरवृत्तीचा अवलंब करून युद्ध कर व स्वधर्माची गुढी उभारून कीर्ती वाढव, असे
भगवान श्रीकृष्ण अर्जुनात म्हणतात. विचारवंत मनुष्याने इंद्रियाचे कौतुकाने देखील लाड पुरवू नयेत. इंद्रियाचे कौतुकाने देखील लाड पुरवू नयेत. कदाचित तू असे म्हणशील की विषयाच्या सेवनापासून प्रत्येक सुख प्राप्त होते. प्रत्येक विषयाच्या सेवनापासून प्रत्यक्ष सुख प्राप्त होत असताना त्यात सुख नाही असे कसे म्हणावे. परंतु अर्जुना, तो ब्रह्म आहे. तो ब्रह्म आहे. जसे संभावितासी चोराची गाठ पडल्यावर तो गावाची सीव ओलांडेपर्यंत गोड गोड गप्पा मारतो आणि घोर अरण्यात गेल्यावर गळफासा लावून प्राण घेतो. तसा हा विषयाचा सहवास आहे. दुसऱ्याचा धर्म कितीही चांगला असला तरी आपण त्याचे आचरण करू नये. लोकांचे मोठमोठाले वाडे पाहून आपल्या गवताच्या असलेल्या झोपड्या मोडाव्यात काय, हे उचित नाही. यावर अर्जुन म्हणाला, देवा, माझी एक शंका आहे, तिचे उत्तर आपण द्या. एवढे ज्ञानी असलेले लोक भ्रष्ट होऊन भलत्या मार्गाने कसे जातात? त्यांना विषयाच्या कर्दमात लोटणारी ही बलवत्तर शक्ती कोणती? तेव्हा पुरुषोत्तम भगवान म्हणतात, बाबा रे, मनुष्याच्या हृदयात गूढ रूपाने वास करणारे काम आणि क्रोध हेच ते जबरदस्त शत्रू होत. त्यांना दया आणि माया बिलकुल नसते. हे ब्रह्मस्वरूपाच्या शेजारी आणि ज्ञानाच्या पंक्तीला बसतात. म्हणूनच जगाचा प्रलय करण्यास समर्थ होतात. हे काम क्रोध पाण्याशिवाय बुडवितात, अग्नी वाचून जळतात आणि प्राण्याला न त्याचा गळा कापतात. मोठमोठ्या तत्ववेत्यांना हे फौज मारून जिंकतात. मनताचे असे आहे, माणसाचे असे आहे, महाभयंकर शत्रू आहेत. महाभयंकर शत्रू आहेत. कोंड्याने जसे बीज अच्छा दिले असे असते, कोंड्याने जसे कोंड्याने जसे बीज आच्या दिले आहे असते, तसे शुद्ध ज्ञान या
काम क्रोधाने झाकून टाकले जाते. यांना जिंकण्यासाठी जे उपाय करावे ते त्यांनाच फितूर झालेले दिसतात. यांचे मूळ राहण्याचे ठिकाण इंद्रिय आहेत आणि इंद्रियापासून कर्म निर्माण होते. म्हणून इंद्रियांना जिंकणे सर्वथैव योग्य होय. इंद्रियांना जिंकले म्हणजे मनाची धाव कुंठित होते व तेथून त्याचे बिराड्या मोडते. अशा रीतीने तेथून त्याचे बिराड मोडते. अशा रीतीने त्यांना मरण प्राप्त झाले म्हणजे मग मानवाला ब्रह्मरूपी स्वराज्याच हाती येते. तो स्वनंदात मग्न होतो. हेच जीव शिवाचे ऐक्य होय. या ठिकाणी तू स्थिर होऊन तेथून कधी हलू नकोस. संजय म्हणतो आणि भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे राजा ऐक. जो म्हणतात संजय म्हणतात, हे राजा ऐक. तो लक्ष्मीपती श्रीकृष्ण याप्रमाणे बोलला. यापुढील दुसऱ्या व्हिडिओमध्ये भगवान पुरातन कथा सांगतील आणि ती ऐकून अर्जुन प्रश्न करतील. त्या कथेची योग्यता व रसाळपण ऐकून श्रवण सुखाचा लाभ होऊन असे श्री निवृत्तीनाथ ज्ञानदेव महाराज तुम्ही तो कृष्ण अर्जुन संवाद वाचा. आपण इथंच या व्हिडिओला समाप्त करीत आहोत. याच्यामध्ये काही पण चूकभूल असेल तर व्हिडिओ ऐकणारे मला क्षमा करावे. सर्वांना हरे कृष्ण. श्री चैतन्य श्री पाल श्री चैतन्य प्रभु भगवान की जय.